जय भीम. मी राणी. कसं काय सर्व मजेत ना? मजेतच असायला हवं. मी पण मजेत आहे. तर आज बाहेर केस खोलून पाहिले ना मी, पूर्ण डॅन्ड्रफ होऊन गेला आणि 2-3 दिवसापासून आहे ना, म्हणजे इतकं इचिंग होत होतं केसांमध्ये. म्हटलं आज हेअर वॉशच करून घेते. आंघोळ तर सकाळी करून घेतली, पण केसांमध्ये नुसती इचिंग होते. आता हेअर ऑइल करून हेअर वॉश करून घेते. बघते मग फरक पडतो नाही पडत 2-3 दिवसात, मग डॉक्टरांना दाखवणं पडेल. आणि मी काल मी म्हणजे थोडेच कपडे धुतले होते रोजचे वापरायचे. तर काल ऊन पडलं होतं. काल असं वाटत होतं मला की आज तरी सर्व कपडे धुवून घ्यायला पाहिजे होते, आणि आज धुतलं तर असं होतंय. बघू आता मी तुम्हाला ना आयुष्य कारनामे दाखवते. चला. हा बघा कसा आहे ना, फ्रीजवर जाऊन बसून जातो, म्हणजे ना त्याची जागा फेवरेट होऊन गेली. खुर्चीवरून पलंगवर चढतो आणि पलंगवरून डायरेक्ट खुर्चीवर, आणि त्याच्या उतरून पण जातो. हे ना इतकं सारखंच खेळून गेला तू. अरे, आणि इतका खुश होतो कुदायच्या वेळेस तर सांगायचंच नाही. कसा चढतो तू? चढून दाखव बाबू, कसा चढतो. चढून दाखव. फ्रीज बंद करून देते तो बसतो तोपर्यंत. कसं मग भीती वाटते ना याच्यासाठी. हा, आणि तो तर बच्चा आहे, त्याला तर समजत पण नाही ना बाबू. आता बस आता दूध बिस्किट खाऊन घे चल. हा बाबू, दूध बिस्किट खाऊन घे चल. बस आता, भरपूर झालं. बस, मी कामात राहिली म्हणजे इथं बसतो तो. असं चालतं त्याचं. लाईट फिटिंगचं पण काम करायचं आहे, कारण आयुष्य पप्पा आज घरीच राहून गेले आहेत. पंखा आहे ना रात्री उतरवून ठेवला, कारण त्याची ना मोटरच जळून गेली होती. मग 2-3 दिवसापासून तो बंदच होता. आयुष्य पप्पांनी आज सुट्टी काढून घेतली. रविवारी तर जातात ते हाफ डे, पण म्हणे आज पूर्ण दिवसाची सुट्टी घेऊन घेतो आणि हे काम करून घेतो. आज सर्व घराची लाईट फिटिंग करायची आहे, म्हणून आयुष्य पप्पा आहे ना काल सर्व सामान घेऊन आले होते. काय काय आणले तुम्ही सामान मध्ये? मेन बोर्ड आणि मिक्सर आणि हिटर याच्यावर दोघं काम होऊन जाणार. आणि याच्या वायरिंग साठी पट्ट्या, वायर साठी पट्ट्या. याच्यावर म्हणजे लाईट, फॅन, टीव्ही, फ्रीज असं सर्व चालणार. आणि हिटर आणि मिक्सर. बस आता येणार ते फिटिंग करण्यासाठी. चला मग भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय.